खमंग चुरचुरीत फोडणीची ही कढी ना मंडळी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला म्हणाल ना तर खूप जास्त भारी लागते। अशीच प्यायला किंवा चपातीसोबत भातासोबत दुपारच्या जेवणासाठी ना हे खूप छान ऑप्शन आहे। उन्हाळ्यामध्ये भाज्या नसतात अशा वेळेस अशी कढी तुम्ही बनवून खाऊ शकता, जी भातासोबत चपातीसोबत छान लागते। रेसिपी खूप सोपी आहे, शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। इथे मला मध्ये कमेंट आली होती की कढी आम्ही जेव्हा कढी बनवतो त्यावेळेस कढी फुटते। तर मला समजलेली किंवा माझ्या माहितीत असलेली एक खास ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमची कढी अजिबात फाटणार नाही आणि याची चवसुद्धा नेहमी तुम्ही जी कढी बनवताना त्यापेक्षा खूप भारी येते। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत। आता कढी बनवण्यासाठी इथं मी घरचं ताजं दही वापरलेलं आहे। तुम्ही ताकाची कढीसुद्धा बनवू शकता। आता हे घरी मी दही लावलं होतं, यातलंच मी काही दही घेणार आहे। लगभग 1 वाटीभर दही इथे मी वापरलेलं आहे। तुम्ही दही बघू शकता, छान असं घट्टसर दही आहे, हे खूप जास्त असं पातळ नाही। आता 1 वाटीच्या आसपास इथं मी दही घेतलेलं आहे। त्यासाठी इथं मी पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि तयार केलेला आपला मिरचीचा आणि लसणाचा जो ठेचा आहे तो इथे घालायचा आणि छान याला आता एकजीव करून घ्यायचा आहे। सेम अशीच कढी माझी आजी बनवायची आणि त्याची जी चव आहे ना मंडळी ती खूप भारी यायची। अगदी त्याच पद्धतीने मी प्रयत्न केलेला आहे। आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये ना भरपूर पाणी घालायचं। आपण सुरुवातीला जर पाणी घातलं असतं ना तर मंडळी आपण जे बेसन पीठ यामध्ये घातलं होतं ना त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते किंवा दही जे आहे ना त्याच्यासुद्धा असे गुठळे होण्याची शक्यता असते। त्यामुळे दही बेसन पीठ व्यवस्थित एकसंध करून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी घालायचं। आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, हे साईडला ठेवलं। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये सुरुवातीला मोहरी घातली, त्यानंतर जिरं घातलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स तुम्हाला इथे सांगते। यामध्ये ना छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा, त्यानंतर 1 लाल मिरची इथं मी कट करून घातलेली आहे, त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं यामध्ये घातलेली आहेत। दालचिनी घातल्यामुळे ना या कढीची जी चव आहे ना मंडळी, नेहमी तुम्ही जी कढी बनवता ना त्यापेक्षा खूप जास्त भारी याची चव येते। जरूर या पद्धतीने एकदा कढी बनवून बघा, अशी प्यायलासुद्धा अप्रतिम लागते। आता ही फोडणी आपली तयार आहे। आता यामध्ये तयार केलेलं आपलं दह्याचं आणि बेसन पिठाचं मिश्रण यामध्ये घालायचं। लक्षात ठेवा, इथे आणखी आपण हळद आणि मीठ दोन्हीही घातलेलं नाही, त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगते। आता सुरुवातीला इथं मी गॅस मोठा ठेवला आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला याला ना 1-1.5 मिनिटासाठी मी व्यवस्थित हलवून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी वाढवलेलं आहे। आपण बेसन पीठ यामध्ये घातल्यामुळे ना ही कढी खूप जास्त दाटसर होण्याची शक्यता असते, त्यामुळेच इथं मी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि याला व्यवस्थित अशी खळखळून आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। बघा आत्ताच बऱ्यापैकी ही जी कढी आहे ना ही दाटसर आहे। आता याला व्यवस्थित अशी एक उकळी आली, गॅस बारीक केलेला आहे। आता इथे आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोबतच इथे आपल्याला हळदसुद्धा घालायची आहे। ज्यावेळेस मी खिचडी बनवते त्यावेळेस जी मी कढी बनवते ना त्यामध्ये मी हळद घालत नाही, अशीच पिण्यासाठी बनवते। तुम्हालासुद्धा अशीच जर ठेवायची असेल तर तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता किंवा थोडीशी हळद इथे तुम्ही वापरू शकता। आता इथं सुरुवातीला चवीनुसार मीठ घातलं, हळद घातली। आता याला ना फक्त 2 ते 3 मिनिटासाठी खळखळून उकळी काढून घ्यायची। का तर कढी आपण जेव्हापासून म्हणजे फोडणी दिली तेव्हापासून आत्तापर्यंत 3 ते 4 मिनिटासाठी आपण ही कढी उकळून घेतलेली आहे आणि त्यानंतर आणखी 2 मिनिटासाठी आपण ही कढी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे। टोटली आपण 5 ते 6 मिनिटासाठी ही कढी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे। खूप घट्ट नाही आहे किंवा खूपच पातळ नाही, अगदी परफेक्ट ही कढी आपली तयार आहे। ज्यावेळेस ही कढी तुम्ही घरामध्ये बनवाल ना मंडळी, पूर्ण घरामध्ये याचा सुगंध असा दरवळतो। फारसं तामझाम नाही, अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये ही कढी बनवून तयार होते। चपाती भाकरीसोबत, भातासोबत खूप जास्त छान लागते। बरं मंडळी, आपल्या चॅनलवर आज तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर जरूर सबस्क्राईब करा। रेसिपी इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप जास्त आभारी आहे आणि ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली ना तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आणि ही मस्त अशी आपली साजरं संगीत थाळी इथे तयार आहे। चपातीचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या फेसबुक पेजवर पण आहे आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा आहे, तुम्ही तिथून पाहू शकता।
तर इथे बघा मस्त अशी आपली ही थाळी तयार झालेली आहे. मंडळी, आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या सिंपल आणि छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.